हॅलो, या सम मध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. तर इकडे आपल्याला जे प्रॉपर्टी आपण स्टार्टिंगला केले धड्यामध्ये ते 4 प्रॉपर्टीज मधून एक प्रॉपर्टी यूज करायचंय की आपल्याला थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स यूज करायचंय. काय यूज करायचंय ते आपल्याला समजावं लागेल आणि तेच आपण इकडे डिस्कस करणार आहोत. चला बघूया सम मध्ये काय इकडे सांगितलंय रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. दोन ट्रायंगल्स आहेत जे एकमेकांना समरूप आहे म्हणजे ट्रायंगल सिमिलर दिलं आहे आणि त्या दोन ट्रायंगलचं आपल्याला एरियाचं रेशो पाहिजे. म्हणजे ट्रायंगल सिमिलर आहे आणि त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचं रेशो पाहिजे. म्हणजे काय यूज करायचंय थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. कारण ट्रायंगल सिमिलर आहे आणि त्यांचं एरियाचं रेशो पाहिजे म्हणजे ते थिअरम यूज करायचंय. म्हणजे आता समजलं का आपण प्रॉपर्टी नाही यूज करतोय आणि यूज करतोय. ओके, व्हेरी गुड. तर तुम्ही सांगणार आहे तर सोपं आहे, पण इकडे इन्फॉर्मेशन मध्ये बघा ना, रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. म्हणजे ट्रायंगलचे जे साइड्स आहेत करस्पॉन्डिंग साइड यांचं व्हॅल्यू दिलंय, पण ट्रायंगलचं नाव दिलंय का? म्हणजे साइड्सला कसं डिनोट करायचं? म्हणजे काय करायचं, साइड्सला घ्यायचं S1 आणि S2 आणि सांगितले त्यांचं एरिया. एरियाला काय घ्यायचं A1 आणि A2. म्हणजे स्टार्टिंगला ते लिहायचं. म्हणजे लिहिणार लेट द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स बी A1 and A2 and their corresponding sides be S1 and S2 respectively. हे स्टार्टिंगला लिहायचं. का लिहायचं ते समजलं? व्हेरी गुड. आता दिलं काय इन्फॉर्मेशन? दिलं आहे की करस्पॉन्डिंग साइडचा रेशो आहे 3:5. म्हणजे S1 आणि S2 चं रेशो आहे 3:5. ते दिलंय, ते लिहून घ्या. आणि याचं रिझन काय? रिझन मध्ये लिहायचं गिव्हन. व्हेरी गुड. नेक्स्ट फाइंड काय करायचंय? एरियाचं रेशो फाइंड करायचं. एरियाचं रेशो म्हणजे आपल्याला A1/A2 चं व्हॅल्यू फाइंड करायचं. पण आपल्याला काय माहित आहे, हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे, समरूप आहे. म्हणजे लिहून घ्या तिकडे, दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना समरूप आहे. बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर. त्यामुळे देअरफॉर आपण लिहू शकतो की A1/A2 म्हणजे एरियाचा रेशो कसं येणार आहे, थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आणि त्या थिअरमने आपल्याला काय येत आहे, A1/A2 इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स लक्षात ठेवा. म्हणजे काय लिहिणार, S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. आणि याचं रिझन काय? रिझन लिहायचं थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हे समजलं? प्रॉपर्टी नाही, हे थिअरम यूज करायचं का ते समजलं. व्हेरी गुड. आता तुम्ही चांगला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आता A1/A2 आपल्याला फाइंड करायचं ना, म्हणजे त्याला तसंच ठेवा. ओके, लेफ्ट हँड साइडला. राईट हँड साइड मध्ये काय तुम्ही सांगणार, S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. तुम्ही सांगणार हो, S1 च्या जागी लिहूया 3 आणि S2 च्या जागी लिहूया 5. येऊ शकतो का? बघा नाही ना, कारण S1 चं व्हॅल्यू आपल्याला 3 नाही दिले, S2 चं व्हॅल्यू आपल्याला 5 नाही दिलंय. आपल्याला S1/S2 चं व्हॅल्यू 3/5 दिलंय. रेशोचं व्हॅल्यू 3/5 आहे, इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू नाही. म्हणजे आपण इकडे सबस्टिट्यूट करू शकत नाही. म्हणजे सॉल्व्ह कसं करायचं? आपल्याला लॉ ऑफ इंडायसिस यूज करू शकतो. हे बघा ना, हे कसं आहे, S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर माहिती ना, A⁻m/B⁻m असलं तर आपण त्याला कसं लिहू शकतो, A/B द होल रेस टू एम. तसंच आपण लिहू शकतो S1/S2 द होल स्क्वेअर. व्हेरी गुड. आता मला सांगा, आता या S1/S2 च्या जागी आपण 3/5 लिहू शकतो का? लिहू शकतो, कारण आपण रेशोचं व्हॅल्यू लिहितोय. व्हेरी गुड. म्हणजे आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. S1/S2 च्या जागी लिहिणार आहोत 3/5 द होल स्क्वेअर. समजलं ना? हे स्टेप इम्पॉर्टंट होतं. जर तुम्ही इकडे डायरेक्टली 3² घेतलं, फायनल आन्सर करेक्ट येणार आहे, पण तुमचं स्टेप रॉंग होणार आहे, मार्क्स नाही मिळणार. त्यामुळे लक्षात ठेवा का असं लिहिलं. म्हणजे आता काय येणार आहे, 3 चं स्क्वेअर आहे 9 आणि 5 चं स्क्वेअर आहे 25. म्हणजे आपण काय लिहिणार, A1/A2 इज इक्वल टू 9/25. एरियाचं रेशो आलं आहे. म्हणजे आपल्याला जे फाइंड करायचं होतं ते आपण फाइंड केलं. म्हणजे फायनल स्टेटमेंट लिहा. Therefore the ratio of the areas of two similar triangles is 9:25. सोपं होतं की नाही?
प्रॉपर्टी का नाही यूज करायचं आणि हे थिअरम का यूज करायचं ते समजलं म्हणजे स्वतःहून लिहा, म्हणजे तुम्हाला हे आवडेल, आणि आवडले म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर 1.1 बघायचंय तर इकडे क्लिक करा, प्रॅक्टिस सेट 1.2 साठी इकडे क्लिक करा. मी तुम्हाला भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.